पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पार्थचा जीव वाचावा म्हणून काव्य आतोनात प्रयत्न करत असते। काव्य देवी आईच्या मंदिरामध्ये प्रार्थना करत असते आणि 100 दिवे लावत असते आणि काव्य दिवे लावत असताना तिने लावलेले दिवे विझत असतात। त्यावेळेला काव्या मग देवीला म्हणते, तू काय करतेस देवी आई? हे मी पार्थचा जीव वाचावा म्हणून प्रार्थना करते, दिवे लावते आणि तूच नवीन वादळ आणतेस। आणि विजा लागलेले दिवे वाचवायच्या नादामध्ये काव्याच्या हातामध्ये जो 100वा शेवटचा दिवा राहिलेला असतो तो खाली पडतो आणि फुटतो। त्याच्यामुळे काव्याला खूप मोठा धक्का बसतो। तर तिकडे पार्थला शुद्ध आलेली असते, पण नंतर त्याला खूप त्रास व्हायला लागतो आणि त्यानंतर मग डॉक्टर त्याला मृत घोषित करतात। आम्ही पार्थला वाचवू शकलो नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मानिनी खूप जोरजोराने रडायला लागते। तसंच सगळ्यांना खूप वाईट वाटलेलं असतं। नंदिनी पार्थजवळ जाते आणि पार्थ उठा, डोळे उघडा असं म्हणत रडत असते आणि पार्थला उठायला खूप विनवण्या करत असते। मग आता पुढे काय होईल? काव्याच्या प्रार्थनेने पार्थचा जीव वाचेल का? हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल।